मी आज या ठिकाणी जी मुलाखत माझी घेण्यात आलेली आहे त्या के न्यूज मराठी चॅनलचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय प्रकरण होतं, काय मागणी आहेत? मी प्रथम माझी ओळख करून देतो। रामराव अप्पाराव काटे पाटील, मुक्काम पोस्ट कामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने प्रथम के न्यूज चॅनलचं शेतकऱ्याची संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या लाईव्हला सुरुवात करतोय। मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बऱ्याच वेळा जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील महसूल विभागाच्या भ्रष्टाचाराचा पाढा लाईव्हमधून सांगत आहे। माझ्या शेतकरी भाऊ धाराशिवमधील तमाम त्यांना मी एक सांगू इच्छितो की महसूलमधील कसा सावळा गोंधळ आणि बेसावध बेजबाबदारीनं वागणाऱ्या प्रशासनाचा पाढा वाचत आहे। जवळा खुर्द येथील तुकाराम धनंजय पवार यांचे गट नंबर 295 याचं बक्षीसपत्र खरेदी खत आधारे फेरफार नंबर 2027 2038 दिनांक 11/11/25 रोजी श्री संभाजी सुभाष पवार तलाठी आहेत त्या गावचे, तसेच श्रीमती अश्विनी निंबाळकर हे मंडळ अधिकारी जवळा खुर्द हे आहेत। सदर नोंद करताना वादी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची दखल न घेता रेकॉर्ड ऑफ राईट कायदा व नियम म्युटेशन रजिस्टर कलम 150/2 150/3 150/6 व 155 चे पालन केलेले नाही आणि पालन न करता त्यांनी पदाचा गैरवापर करण्यात आलेला आहे। याबाबत विभागीय आयुक्त कळंब STO कडे अपील नंबर 2025 PR 21/5/216 दाखल असून सुनावणी दिनांक 15/6/26 रोजी घेण्यात आलेली आहे। त्याचा अद्यापपर्यंत SDOने निकाल दिलेला नाही, निकाल पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे। तसेच अनेक अर्ज प्रशासनाकडे दिलेले आहेत, परिणामी कारवाई नाही। थोडक्यात ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी यांना कळंब तहसील कार्यालयातील तहसीलदार यांनी पाठीशी घातलेले आहे। तेव्हा मूळ अर्जावर यांनी श्री धनंजय तुकाराम पवार यांनी अर्जात मागणी केल्याप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा 420 दाखल करावा। तसेच सबब विनंती की ज्या कर्मचारी व अधिकारी हे प्रकरण प्रलंबित ठेवले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी। यासाठी मी आज धाराशिव कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबाकडे हा माझ्या नावाने अर्ज दाखल करण्यासाठी आलेलो आहे आणि सबब मला हे न्यूज चॅनल भेटलं त्यांचं पुन्हा एक बार अभिनंदन करतो। कारण सामान्य जनतेची कशी ससे होलपट हे प्रशासन अधिकारी करते। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे साहेब हे 8 दिवसात फाईल निकाली काढा किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये काय असेल ते निपटारा करा असे आदेश असताना सुद्धा माझी महसूल मंत्र्यांना एक विनंती आहे, अहो सरकार मोठं आहे का महसूलमधील प्रशासन मोठे आहेत याची संभ्रम अवस्था आमच्या शेतकरी भावामध्ये निर्माण झालेली आहे। तसेच माझं महसूल मंत्र्याला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर आदेश काढत असाल तर ह्या प्रशासनावरती अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावरती मंडलाधिकारी असू द्या, अगर तलाठी असू द्या
त्या ठिकाणचे तहसीलदार असू द्या, हे चाललेल्या संगनमताना जो कारभार असतो त्याला काही चाप बसेल का? माझी विनंती आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला, अहो तुम्ही कायदा काढता, GR काढता, बोलता, पण तुमच्या आदेशाला जर प्रशासनाकडून केराची टोपली असेल तर तुमचा शेतकऱ्यामध्ये काय विश्वास संपादन होणार हो? याचा जरा सहानुभूतीने विचार करा. आदेश काढता म्हणजे तुमच्या प्रशासनातील अधिकारी जर तुमच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असतील तर सरकार मोठं आहे का प्रशासन मोठं आहे, हा संभ्रम आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आता मागणी काय तुमची? मागणी आमची एकच आहे की अशा बेजबाबदार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावरती 420 चे गुन्हे दाखल करून जर दप्तर दिरंगाई यांच्यावरती कारवाई, तातडीनं कारवाई शासनानं करावी आणि शासनानं तसे आदेश कलेक्टरना देण्यात यावे. अहो जिल्ह्याला काहीतरी ते काय ते भेसळ प्रकरणातील तुकाराम मुंडे सारखे अधिकारी तयार करा, आणि ते जर अधिकारी तयार होत नसतील मायबाप सरकार, तर तुम्ही काय नुसते आदेश काढून नुसतं की आम्हाला दिशाभूल करता का? आमच्या शेतकऱ्याची फसवणूक करता का? तुम्ही तातडीने या गोष्टीचा अभ्यास करून अगर कायदेशीर चौकशी करून याचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश तुम्ही कलेक्टरना किंवा आयुक्तांना देण्यात यावे. आयुक्तालयामुळे पर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहेत. संभाजीनगरलाही याचे माहिती अधिकार दिलेत. अहो काय हे चाललंय शेतकऱ्याचं? आज त्या सुप्रीम कोर्टासारखं नंबर येईल, नामक येईल, काय करते तिथं? अहो नुसते झोपा काढणारे अधिकारी तयार झालेले आहेत. एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे हा भ्रष्टाचार भयान बोकाळलेला आहे आणि त्याची शिक्षा आमच्यासारख्या सामान्य गोरगरीब जनतेला, शेतकऱ्याला भेटते. बळी तो कानपिळी म्हणल्यासारखं संविधान चालू आहे का काय मायबाप सरकार?